जय शिवराय मित्रांनो, आज आपण सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील फुलेनगर बगाड यात्रा इथं आलेलो आहे. तरी इथले ज्येष्ठ नागरिक आहेत फुलेनगरचे, त्यांच्याकडून आपण आज फुलेनगरच्या बगाडाचा इतिहास जाणून घेणार आहोत. नमस्कार साहेब, तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव संदीप सुरेशराव कोरडे. तुमचा बगाड कोणत्या देवाचा असते? आमचं बगाड काळेश्वरी मातेचा आणि रथाचा असते. यंदाचा बगाडाचा मानकरी कोण आहे? यंदाचा बगाडाचा मानकरी विनय अरविंद कोरडे. यंदा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कोणकोणत्या बैठकीचा गाडा ओढण्याचा मान आहे? आमच्याकडे सगळ्यांचे संमिश्र असतात, कसं काय वेगवेगळे नाही. प्रत्येकाचा बैल ज्याला पाहिजे त्याचं ऍडजस्टमेंट घालू शकतो. दरवर्षी ह्या वर्षी ह्याला दिला तर पुढच्या वर्षी दुसरा म्हणतो दुसऱ्याला. वेगळे भावकी असं काय नाही. सगळ्यांचे एकामेकाच्या विचारानं चाललं. तुमच्या बगाड्यासाठी बगाड्या कधी ठरवला जातो? आमच्या इकडे होळीच्या दिवशी संध्याकाळी बगाडा ठरवला जातो. तिथनं त्याचा उपवास 3 दिवसाचा आणि तिसऱ्या दिवशी यात्रा असते. बगाडाचा कौल लागल्यानंतर ते आज तुमच्या गावाचा बगाड आहे, तोपर्यंत परंपरा काय काय आहे? बगाड झाल्यानंतर बगाड्याचा कौल लागला की त्या दिवसापासून बगाड्या घरी जात नाही. त्याचा मुक्काम देवळातच, तिथे त्याचा उपवास, तिथेच त्यानं 3 दिवस राहायचं. सकाळी पहाटे 5 ला उठून नदीला यायचं, पाणी आणायचं, मस्तिमाला आंघोळ घालायची, देवळात काळूबाईला आंघोळ घालायची. असं त्याचा नित्यक्रम सकाळचा असतो आणि दिवसभर तिथं देवळापाशी थांबायचं. आणि बगाडाच्या आदल्या दिवशी रात्री 9 वाजता शिबिर चालू होतो. 4 वाजेपर्यंत आज पहाटे 4 वाजेपर्यंत चालतो. आणि 6 वाजता बगाड खाली यायला सुरुवात करतो. फुलेनगरच्या बगाडाचा इतिहास काय सांगाल? हे कमीत कमी 100 वर्षापासून चाललेलं बगाड आहे. पण फक्त मध्ये जरा दुर्घटना घडल्यामुळं बंद पडलेलं 5-10 वर्ष. पण त्यावेळेच्या तरुण आणि ज्येष्ठांनी सगळ्यांनी परत प्रयत्न करून परत चालू केलं. ते आता जवळजवळ 60 वर्ष झालं हे कंटिन्यू चालू आहे. तुमच्या बगाडाला बैलाच्या किती जोड्या लावल्यात? जागेनुसार असतात. 6 बैली नाही तर 8 बैली. एखाद्या अगदी अडचणीच्या ठिकाणी 10 बैली असतात, नाहीतर शक्यतो 6 बैली 8 बैली ह्यातच आमचं बगाड चालतं. जिथनं बगाड आपलं चालू होते आणि इतक्या किती अंतर आहे साधारण? साधारण 4 किलोमीटरचं अंतर आहे. 4 किलोमीटर यायचं आणि 4 किलोमीटर जायचं. त्यात काही ठिकाणी रोड आहे, काही ठिकाणी शेतातून जायचंय, नांगराट असती, पीक असतंय, त्या सगळ्यातून जायची तयारी सगळ्यांची असते. आपल्या बगाडाची, फुलेनगरच्या बगाडाची उंची किती साधारण खांब आमचा 19 फुटाचा खांब आहे पूर्ण. आणि शीड किती फुटाचं आहे? 40 फुटाचं शीड आहे. धन्यवाद साहेब. थँक्यू.